मुंबईतील दुकानं आणि आस्थापनांवरील मराठी भाषेतील नामफलक लावण्याबाबत अद्यापही उदासीनताच दिसून येते। विधानसभेमध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार शहरातील 5,000पेक्षा अधिक दुकानांवर मराठी नामफलक नाही आहेत। गेल्या मे महिन्यात 3,114 आस्थापनांकडून पालिकेने 1,91,00,000 रुपयांचा दंड वसूल केला। सध्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेकडून विशेष तपासणी मोहीमही राबवली जाते। दुकानं आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपीमध्ये बोर्ड फलक लावण्याबाबत अजूनही मुंबईमध्ये उदासीनता दिसून येते। 5,000 दुकानांवर आस्थापनांवर मराठी भाषेत देवनागरी लिपीमध्ये फलक नसल्याची माहिती समोर येते आहे। मुंबईत मराठी नामफलकांबाबत दुकानदारांची उदासीनता ही कायम आहे, तर पालिकेकडून आता कारवाई केली जाते आहे। विशेष पथक स्थापन करण्यात आलेलं आहे, विशेष तपासणी मोहीम राबवली जाते। 5,000पेक्षा अधिक दुकानांवर अजूनही मराठी फलक नाहीयेत। आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत, सविस्तर तपशील देतील। शिल्पा। विक्रांत खरे, आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये जवळपास 9 लाख दुकानं आहेत आणि आस्थापना आहेत। मात्र त्यापैकी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर केवळ फक्त 1.25 लाख ते 1.5 लाख आस्थापना जे आहेत त्यांचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं असल्याची माहिती मिळते प्रशासनाकडून। आणि मुंबई महानगरपालिकेत महापौर संजय घाडी जे आहेत त्यांनी गेल्या 1 ते 2 महिन्यांपासून या मराठी भाषेतील जे नामफलक आहेत त्याबाबत आक्रमकता उदासीनता देखील व्यक्त केली होती आणि त्यानुसार कारवाई मुंबई महानगरपालिकेने सुरू केली होती। सध्या जर आपण पाहिलं तर मुंबईत दुकानं आणि आस्थापनांवर मराठी भाषेतले नामफलक लावण्याबाबत अजूनही उदासीनताच पाहायला मिळते। कारण गेल्या मे महिन्यात जर आपण पाहिलं तर पालिका हद्दीमध्ये 3,114 आस्थापनांकडून 1,91,00,000 रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आलेला आहे। तरी देखील मुंबई शहरात अनेक ठिकाणी आपल्याला मराठी भाषेतले नामफलकच दिसत नाहीयेत। धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।